आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन हा नागपूरमध्ये साजरा होत आहे आणि महाराष्ट्रात उद्या आपलं षण्मुखानंद हॉल त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राचे आमदार खासदार माजी मंत्री सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हा 27वा वर्धापन सोहळा जो आहे हा एक तर खुशीचाही दिवस आहे, पण 4 महिने पहिले जो काही घात झाला आणि अजितदादांचा अपघातात निधन झालं त्याच्यामुळे एक दुःखसुद्धा नाही। तर 1999 पासून दादांनी आणि मोठ्या साहेबांनी हे एक लहानसं वृक्ष लावलं होतं। आज पाहता 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 ते वटवृक्ष झालं आणि त्या वटवृक्ष होत असताना महाराष्ट्राची इत्थंभूत परिस्थिती बदलवण्याचं काम अजितदादा पवार आणि माननीय शरद पवार यांनी केलेलं। पण या मागील 8-10 वर्षामध्ये अजितदादांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी जितकं काही प्रयत्न करायचं तितकं प्रयत्न त्यांनी केलं आणि महाराष्ट्राला एका लेवलवर नेऊन ठेवायचं काम सुद्धा अजितदादा हिरिरीने करत होते। त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांचं सगळं नियोजन या सगळ्यामुळे महाराष्ट्राची जनतासुद्धा फार आतुरतेने हे बघत होते की अजितदादा मुख्यमंत्री केव्हा होते। या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पाहण्याकरता महाराष्ट्राची जनता ही म्हणजे डोळे लावून शेवटपर्यंत हे स्वप्न पाहत होते की दादा या महाराष्ट्राचे। पण एक दुर्दैवी घटना झाली आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये अजितदादांचं निधन झालं। ते आमच्यासाठी म्हणा, आमच्या पक्षासाठी म्हणा आणि त्यातल्या त्यात पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी जो एक प्रकारे घात झाला म्हणजे काय म्हणू आपण त्याला सदी पोहोचली ते आजपर्यंत आम्ही त्याच्यातून स्थिरावलेलो। हा 27वा वर्धापन सोहळा हा पहिले 10 तारखेला होत होता, पण काही कारणास्तव उद्या ठेवलेला आहे षण्मुखानंद हॉल। या सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही सुद्धा एक संकल्प केलेला आहे, समर्पण संघर्ष आणि समर्पण संघर्ष आणि संकल्प। आम्हाला समर्पण करायचंच आहे, संघर्ष करावंच लागेल। जर आम्हाला अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता म्हणून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि या संघर्षाच्या माध्यमातून आम्ही एक संकल्प आमच्याजवळ ठेवलेला आहे की या महाराष्ट्राचं जे अजितदादांनी स्वप्न बघितलेलं होतं ते स्वप्न परत आम्ही संघर्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही त्यांना समर्पण करू असं आम्ही आजच्या दिवशी हे ठरवलेलं आहे। अजितदादाचं स्वप्न पूर्ण करणारच। आमच्या पक्षामध्ये आता आमच्या अध्यक्षा सुनित्राताई वहिनी ह्या सुद्धा आता संघर्ष करून राहिल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी। त्या सुद्धा सकाळ सकाळपासून फिरत असतात, प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देत असतात, जनतेची कामं करत असतात। प्रफुल्लभाई पटेल सुद्धा आज परत त्याच जोमाने कामाला लागलेले आहे। सुनील तटकरे साहेब झाले तुमचे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भाला एक प्रकारे जर भरारी मिळायची होती ती भरारी राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून त्यांना राज्यसभेचं मेंबर करून आज सुनित्राताईंनी एक विदर्भाला सुद्धा कसं वर आणून विदर्भ कसा मोठा होईल, जे दादांचं स्वप्न होतं की विदर्भ हा जो कमजोर आहे हा विदर्भ आपल्याला 1 नंबरवर आणायचा आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरता राजेंद्र जैन यांना राज्यसभेचं मेंबर दिलं। त्यांच्या माध्यमातून आता विदर्भाचे 6 जिल्हे आणि विदर्भ पूर्ण एक राष्ट्रवादीमय होईल, याच्यात काही वाद नाही। दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तुम्ही दिसले नाही आणि तुमच्या या कार्यालयातच तुम्ही वर्धापन दिवस साजरा केला।
काय डुप्ली निर्माण झाली का पक्षामध्ये आंतरिक? हे राष्ट्रवादीचंच तर कार्यालय आहे. कोणी सांगितलं राष्ट्रवादीचं नाही म्हणून? कोणी म्हटलं का तुम्हाला राष्ट्रवादीचं नाही म्हणून? म्हणजे आम्हाला तरी नाही वाटत आहे. हे तर अजितदादापासून अजितदादांनी उद्घाटन केलेलं आहे ऑफिस. मोठे साहेब सुद्धा या ऑफिसमध्ये आले. त्यांनी त्यावेळेस तेवढ्या मोठ्या बोर्डाचं उद्घाटन केलं आणि त्यांचे शब्द होते की पूर्ण महाराष्ट्रात इतका मोठा बोर्ड नाही आहे, हा एकदम सुंदर बोर्ड आहे. त्यांचे फोटोही आहेत माझ्याजवळ होते त्यावेळेस करोना काळामध्ये. त्यावेळेस जेव्हा मोठे साहेब आले होते तर त्यांनी याचं उद्घाटन केलं. अजितदादांनी इथे त्यांचा फोटो मागेच आहे. त्यांनी सुद्धा येऊन तिथे वाहवा केले की फार सुंदर हे केलं आणि त्यांनी सांगितलं इथून आपण आता पक्षाचं काम चालू करू. आणि असं काही कोणी जर म्हणत असेल तर त्यांना माहीत नसेल, बहुतेक नागपूर शहराची माहिती कमी असेल. तुम्ही नागपूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांवर नाराज आहात का? हे नागपूर जिल्ह्याचेच तर पदाधिकारी आहेत सगळे. आतापर्यंत कोण होते? सगळे तेच तर आहेत. ताई महाराष्ट्राच्या नूतन ताई संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे पदाधिकारी दिसले. संपूर्ण म्हणजे अध्यक्ष वगैरे सगळेच. तुम्ही त्यांच्याविषयी नाराज आहात? नाही नाही, मी तर प्रवक्ता आहे. शेवटी तर दिशा आणि दशा काय आहे हे सांगण्याचं जनतेला सांगण्याचं कामच मी करतो. आता तुमच्या माध्यमातून जर काही नवीन मला तुम्ही माहिती दिली तर मी सांगेल मग किंवा असं असं आहे काही. असं काही आहे का कुठं? तुम्ही आले का नाही पण तिथे? अरे इथे कार्यक्रम होता ना. तिथे 10 वाजताचा कार्यक्रम होता. इथे 10 वाजून 10 मिनिटाचा होता. आपण जी वेळ आहे ती वेळ आपली पक्की आहे. व्हेरायटी चौकातही होता ना. व्हेरायटी चौकात काय होतं? व्हेरायटी चौकातही आज तिथे नारे निदर्शने होते वर्धापन दिनानिमित्त. निदर्शन केलं म्हणजे हा. पक्षांचा वर्धापन दिन तिथे सुद्धा अच्छा, गांधी पुतळ्याजवळ. तर चांगलं आहे. करायला पाहिजे सगळ्यांनी आपापल्या घरासमोरही करायला पाहिजे. आहे रे. म्हणजे तुम्ही नाराज नाही? नाही नाही, मी कशाला नाराज राहणार? मला पक्षाचं काम करायचं आहे. मी पक्षाचा शिपाई आहे. माझ्याकडे महाराष्ट्राच्या लेवलवर 2-2 पदं आहेत. त्या तर मी नाराज आता कशाला? कोणकोणते पद दिलेले आहेत? मी प्रवक्ता आहे ना महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे. काय आव्हान करणार आजच्या दिवशी संपूर्ण जे तुमचे सैनिक आहेत प्रवक्ता या नात्याने? त्यांना मी प्रवक्ता या नात्याने जे दादांचं स्वप्न होतं सुफलाम सुजलाम महाराष्ट्र ते पूर्ण करण्याचं आव्हान मी महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या माध्यमातून करतो आहे. आणि त्यांचा आमचा जो टॅगलाईन आहे संघर्ष समर्पण संकल्प, आम्ही आजच्या दिवशी संकल्प हे सोडून राहिलो आहे की कसंही करून समर्पण आणि संघर्ष करा आणि संकल्पाच्या माध्यमातून या जनतेचे जे कोणते दादांची जे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही आज घेतो आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, जोराने लढू ते बिलकुल ताब्यात घेणार नागपूर जिल्हा परिषद? 100%. मागच्या वेळेस नगर परिषद थोडीशी याच्यातून राहिली. हिंगणा पूर्ण मतदारसंघ माझ्याकडे होता त्यावेळेस. हिंगण्यामध्ये दिगडो वगैरे ही थोडीशानी राहिली का, निल्डू ही थोडीशानी आमचं 2nd नंबरवर सगळेजण आले आमच्याकडे. नाहीतर त्या मागच्या 6-8 महिन्यात नक्की केलं असतं. नागपूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे हे नागपूर जिल्हा परिषदेवरती आपला झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तुम्ही त्यांचे साथ द्याल? पक्षाने सांगितले तर नक्कीच देईल. कारण की ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि जेव्हा सेंट्रल बॉडी डिसाईड करते की कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं, त्याच्यानंतर त्यांनी जर सांगितलं की बा ह्या 4 सीटा 5 सीटा तुम्हाला सांभाळायच्या आहे तर नक्कीच सांभाळेल.